नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 11 फेब्रुवारीच्या बुलेट रॅपिड फायरमधील जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. खूप छान पद्धतीने व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा बुलेट रॅपिड फायरचं चालू घडामोडीचं रिव्हिजनचं रिएक्शन रोज पाहायला भेटत असेल. ओके. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण कव्हर करत असतो आणि स्पेशल पोलीस भरतीसाठीचं जो नाद वर्दीचा पुस्तक आहे, हे पुस्तक कोणी घेतलं नसेल तर नक्कीच मार्केटमध्ये अवेलेबल आहे. घेऊन टाका दुकानामध्ये किंवा नाही भेटलं तर ह्या नंबरला मला WhatsAppला मेसेज करा. ₹270 तुम्हाला पुस्तक घरपोच भेटून जाईल. ओके. चला सुरू करत आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या सकाळच्या लेक्चरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर बघत अगोदर एमी पुरस्काराचा संबंध हा कोणत्या क्षेत्राशी आहे प्रश्न विचारला होता. छान पद्धतीने सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलंय. खूप खूप अभिनंदन. आणि एमी पुरस्कार देण्यात येतो तो म्हणजे आपल्या टेलिव्हिजन टीव्ही या क्षेत्रासाठी आणि जो काही ग्रॅमी पुरस्कार आहे तो देण्यात येतो संगीत या क्षेत्रासाठी. लक्षात ठेवा, टीव्ही आहे एमी पुरस्कार. अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले खुल्या समुद्रातील मत्स्यपालन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? हे खुल्या समुद्रातील पहिले मत्स्यपालन प्रकल्प आहे आणि हे सुरू झाले आहे अंदमान आणि निकोबारमध्ये. अंदमान आणि निकोबारमध्ये. लक्षात ठेवा. नुकतेच 6वे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 कोठे सुरू झालेले आहेत? हे 6वं खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आहे 2026 सुरू झाले कुठं? लडाखमध्ये. लडाख या ठिकाणी. लक्षात ठेवा. नुकतेच सर्वात कमी वेळेत अर्ध मॅरेथॉन जिंकणारे जगातील पहिले रनर कोण बनलेले आहेत? त्यांचं नाव आहे जॅकब किपलिमो. जॅकब किपलिमो. लक्षात ठेवा. जॅकब किपलिमो. त्यानंतर दरवर्षीचा जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा कधी साजरा केला जातो? तंबाखू विरोधी दिवस असतो दरवर्षी असतो 31 तारखेला, 31 मेला. 31 मे. 21 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात येत असतो? 21 जानेवारीला 3 राज्यांचा स्थापना दिवस असतो. कुठले कुठले असतील? एक आहे मणिपूर आहे. त्यानंतर मेघालय आहे आणि त्रिपुरा आहे. तिन्ही राज्यांचा स्थापना दिवस आहे 21 जानेवारीला असतो. लक्षात ठेवा. नुकतेच बॅसिलस सबटिलिसला राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातील पहिलं राज्य कोणता बनलेला आहे? तर हा राज्य आहे केरळ. केरळ राज्याने हे घोषित केलेलं आहे. नुकतेच कोणत्या ठिकाणी दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांचे संमेलन पार पडलं आहे? हे राजस्थान राज्यामध्ये पार पडले उदयपूर या ठिकाणी. याचं उत्तर आहे उदयपूर, राजस्थान राज्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. नुकतेच 71वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? ही कबड्डी स्पर्धा जिंकली होती कोणत्या संघानं? तर तो संघ आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेस या संघाने जिंकले. लक्षात ठेवा. नुकतेच कवितेचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले शिरवाडे वणी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे गाव येतं नाशिकमध्ये. शिरवाडे वणी कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. दरवर्षी राष्ट्रीय पराक्रम दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 23 जानेवारीला. कारण 23 जानेवारी जयंती असते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. नुकतेच आलेल्या आशिया मॅन्युफॅक्चरिंग निर्देशांक 2026 मध्ये भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे? एशिया मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती येतो. लक्षात ठेवा. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? इकॉनॉमिक्समध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा. आणि 4थ्या क्रमांकामध्येच आहे नंबर आहे भारताचा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये पण 4था क्रमांक भारताचा आहे जगात. नुकतेच महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक अभियान आहे नेत्री अभियान. हे नेत्री अभियान कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं आहे? हे मंत्रालय आहे पंचायत राज मंत्रालय. पंचायत राज मंत्रालय. लक्षात ठेवा. नुकतेच फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2025 मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे व्यक्ती आहेत जय शहा. जय शहा जे की ICCचे सध्याच्या घडीला अध्यक्ष देखील आहेत.
नुकतेच जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे पार पडलंय भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्लीमध्ये हे परिषद पार पडलेलं आहे. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारताने माता मृत्यू दर, ओके, MMR म्हणतो आपण त्याला, माता मृत्यू दर हा किती गाठलेला आहे? तर तो आहे 100. माता मृत्यू दर भारताचा किती असेल? 100 आहे. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण छान पद्धतीने प्रश्न बघत असतो. जरा लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता ह्या प्रश्नाचं उत्तर काय करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच अमेरिकेने आपली अधिकृत भाषा म्हणून कोणत्या भाषेला घोषित केलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. ओके, चला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. आणि जो नादवरतीचं पुस्तक आहे कोणी घेतलं असेल तर नक्कीच मार्केटमध्ये अवेलेबल आहे, घेऊन टाका. आणि घरपोच पुस्तक पाहिजे तुम्हाला ₹270 भेटेल. या नंबरवरती WhatsAppला मेसेज करा. ठीक आहे, चला. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताचा बुलेट रॅपिड फायर चालू घडामोडीमध्ये. थँक यू. जय हिंद.